विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण 7 चॅप्टर सुरू करतो आहे. ते आहे व्हेरिएशन. व्हेरिएशनला मराठीमध्ये चलन असं म्हणतात. तर ह्या व्हेरिएशनचं आपण थोडंसं एक रिकॉल करूया आणि मग आपण याचे नेमकी टर्म काय आहे त्या टर्मचा अर्थ समजण्याचा आपण प्रयत्न करूया. तुम्हाला पुस्तकामध्ये सगळ्यांनी बुक ओपन केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल, तुम्हाला एक टर्म्स एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल काय, इफ द रेट ऑफ नोटबुक इज ₹240 पर डझन, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 3 नोटबुक. म्हणजे एका डझनाला जर ₹240 असतील तर 3 नोटबुकची किंमत किती. ऑल्सो फाइंड द कॉस्ट ऑफ 9 नोटबुक, 24 नोटबुक अँड 50 नोटबुक्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता नंबर ऑफ नोटबुक्स एक्स दिलेला आहे, 12 आहे, आणि कॉस्ट इन रुपीज वाय दिलेली आहे. एक्स आणि वाय दोन टर्म्स आहेत. एक्समध्ये नंबर ऑफ नोटबुक आहेत आणि वायमध्ये कॉस्ट ऑफ रुपीज आहे. तर 12 वह्यांची किंमत 240 आहे. याचा अर्थ एका वहीची किंमत आपण कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला सहज लक्षात येईल. तर ती किती येणार आहे, तर ₹20 येणार आहे, बरोबर. मग ती जर 20 येईल तर आता 3 वह्यांची किंमत किती येणार, तर 60 येईल. 9 वह्यांची किंमत किती येणार, तर 180 येईल. 24 वह्यांची किंमत किती येणार, 12ची एवढी असेल तर 24ची वाढेल, ती किती येणार, मग 480 येणार. 50 वह्यांची किंमत आपण जर विचार केला तर काय होईल, 20 हे 100 आणि हा 0, 1000. आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की ह्या एका वहीची किंमत ₹20 आहे. म्हणजे पहिल्या याच्यापासून याचा जर प्रोपोर्शनचा आपण विचार केला तर ह्या प्रोपोर्शनचा विचार केला तर इथे 12 1 12 12 2 24 1/20 आहे. इथे जर आपण विचार केला 3 1 3 3 2 6 1/20 आहे. इथे विचार केला 9 1 9 2 18, याचं प्रोपोर्शन 1/20 आहे. इथे 24 2 48 1/20 आहे. इथे 50 2 100 1/20 आहे आणि इथे ऑलरेडी 1/20 आहेच. म्हणजे मग आपल्याला असं लक्षात येईल, फ्रॉम द अबाउट टेबल वी सी दॅट द रेशिओ ऑफ नंबर ऑफ नोटबुक्स, म्हणजे पुस्तकांच्या संख्या आणि त्याची किंमत, म्हणजे नंबर ऑफ नोटबुक एक्स अँड देअर कॉस्ट वाय इन ईच पेअर इज 1/20. तर या जोडीचं प्रोपोर्शन आहे 1/20 आहे. इट इज कॉन्स्टंट आणि ते प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट आहे. द नंबर ऑफ नोटबुक अँड देअर कॉस्ट आर इन द सेम प्रोपोर्शन. इन सच अ केस इफ वन नंबर इज इन्क्रीजेस, हे वाक्य लक्षात ठेवा, इफ वन नंबर इज इन्क्रीजेस देन द अदर नंबर इन्क्रीजेस इन सेम प्रोपोर्शन. म्हणजे सेम प्रोपोर्शनमध्ये काय होतं, एकाची किंमत वाढली तर दुसऱ्याची आपोआप वाढत राहते. आणि अशा पद्धतीच्या उदाहरणालाच काय म्हटलं जातं, डायरेक्ट व्हेरिएशन म्हटलं जातं. मग आपण आता कन्सेप्ट पहिली पाहूया, डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनचा मराठीमध्ये याला काय म्हणतात, तर समचलन. पक्क लक्षात ठेवायचं आहे. तर आता समचलनामध्ये काय होतं, तर इकडे वस्तूंची संख्या वाढली की वस्तूंची किंमत वाढते, वस्तूंची संख्या कमी केली की किंमतही कमी होते. म्हणजे एका राशीमध्ये वाढ झाली की दुसऱ्यामध्ये पण ॲटोमॅटिक जर वाढ होणार असेल तर तेव्हा अशा राशीला, अशा चलनाला समचलन म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये म्हणतो. मग डायरेक्ट व्हेरिएशनचा नेमका अर्थ काय, द स्टेटमेंट हे वरचं उदाहरण तुम्ही लिहून टाकायचं पुस्तकात, ते त्याच्या खाली लिहायचं आहे. द स्टेटमेंट एक्स अँड वाय आर इन द सेम प्रोपोर्शन, can be written as x and y are in direct variation. X and y are in direct variation.
or there is a direct variation, or there is a direct variation between x and y, between x and y, using mathematical symbol, using mathematical symbol म्हणजे गणितीय परिभाषेमध्ये इट कॅन बी रिटन ॲज, इट कॅन बी रिटन ॲज एक्स, अशा पद्धतीची खूण करायची अल्फा, किंवा तुम्ही अशा पद्धतीने केलं तरी पण चालेल वाय. याचं वाचन कसं करायचं? अल्फा असा ग्रीक वर्ड आहे, एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय, तर हे आपल्याला मॅथमॅटिक्स सिम्बॉलमध्ये अशा पद्धतीने लिहायचं. याच्यामध्ये एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल वाय इज रिटन in the form of equation, in the form of equation as काय होतं, x is equal to ky, कारण यांच्यामधलं जे गुणोत्तर आहे ते कॉन्स्टंट असतं, म्हणून व्हेअर k is constant, व्हेअर k is constant, म्हणजे याचा अर्थ काय होतो, x इज इक्वल टू के वाय और x अपॉन y इज इक्वल टू k इज द इक्वेशन फ्रॉम, इज द इक्वेशन फॉर्म ऑफ डायरेक्ट वेरिएशन, डायरेक्ट वेरिएशन, where k is the constant of variation, where k is the constant of variation. मग याच्यामध्ये जो k आहे तो व्हेरिएशनचा कॉन्स्टंट असतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये दोन एक्झाम्पल पुन्हा पुस्तकामध्ये त्यांनी दिले आहेत, तुम्हाला ती सहज रीड करता येतील. काय म्हटलं आहे त्यांनी? इथे म्हटलं आहे ऑब्झर्व हाऊ द फॉलोइंग स्टेटमेंट आर रिटन युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. इथे काय दिलं आहे त्यांनी आता, एरिया ऑफ ए सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल द स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. इफ द एरिया ऑफ सर्कल ए अँड रेडियस आर, द अबोव स्टेटमेंट इज रिटन ॲज ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल आर स्क्वेअर. प्रेशर ऑफ ए लिक्विड पी varies directly as the depth t of the liquid. This statement is written as P is directly proportional to D. To understand the method of symbolic representation of direct variation, study the following examples. आपण काही एक्झाम्पल्स पाहूया आणि त्याच्यावरनं तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशनचं जे उदाहरणं आहेत ती व्यवस्थितपणे लक्षात येणार आहेत. आता पहिलं एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे काय तिथे पहिल्या एक्झाम्पलमध्ये दिलं आहे पुस्तकामध्येच, एक्स व्हेरीज डायरेक्टली ॲज वाय व्हेन एक्स इज इक्वल टू 5 वाय इज इक्वल टू 30. बघा, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल वाय व्हेन एक्स इज इक्वल टू 5 अँड वाय इज इक्वल टू 30. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. इथे विचारलं आहे फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तेव्हा याचा कॉन्स्टंट काय येईल आणि त्याचं इक्वेशन काय येईल. आता हे एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला मित्रांनो काय विचारायला करेल की इथे दिलेलं तुम्हाला एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय असं जर दिलेलं असेल तर तुम्हाला इथे लक्षात आलं पाहिजे देअरफॉर
एक्स इज इक्वल टू के वाय. याच्यामध्ये के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. इथे जर आपण सगळ्या किमती टाकल्या तर इथे आपल्याला दिले व्हेन एक्स इज इक्वल टू 5 अँड वाय इज इक्वल टू 30. मग काय होणार इथे आता किमती टाकायच्या. काय होईल वाय एक्सची किंमत 5 आहे. एक्स इक्वल टू काय होतं के इंटू वायची किंमत काय होईल 30. के इंटू 30 झालं. म्हणजे आता काय होईल केची किंमत काढण्यासाठी देअरफॉर के इज इक्वल टू काय होईल 5/30. हा 30 मल्टिप्लाय इकडे येताना डिवाइड होईल. देअरफॉर के इज इक्वल टू हा 5 1 5 आणि 5 6 30. केची किंमत काय येईल 1/6. बरोबर. म्हणजे मग आपल्याला हा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आला आणि याचं इक्वेशन काय आलं बघा. आता इथे आपल्याला लिहावं लागेल इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज काय होईल ते एक्स इज इक्वल टू के वाय. आणि इथे एक्सची किंमत आपली जर का असेल एक्स इज इक्वल टू जर के वाय म्हटलं तर एक्स इज इक्वल टू काय होईल तो आता तर y/6 आला आहे तो. म्हणजे याचा अर्थ काय झाला तर ऑर y इज इक्वल टू 6x. तर याची व्हॅल्यू काय होईल मग y इज इक्वल टू 6x. तर हे त्याचं इक्वेशन झालं आणि त्याचा कॉन्स्टंट तुम्ही काढलेला आहे के इज इक्वल टू 1/6. तुम्हाला ज्या दोन गोष्टी विचारलेल्या आहेत त्या दोन गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीने मित्रांनो लिहिता येतील. तर हे सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं इक्वेशन आणि त्याचं के फॉर कॉन्स्टंट ह्या दोन्हींच्या किमती तुम्हाला या पद्धतीने लक्षात येणार आहेत. याच्यानंतरचा पार्ट आहे सेकंड एक्झाम्पल तुम्हाला तिथे समजावून दिलं आहे बा. तेच आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया. काय दिलं कॉस्ट ऑफ अ ग्राउंडनट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स वेट. इफ कॉस्ट ऑफ 5 kg ग्राउंडनट्स इज ₹450 देन फाइंड द कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ग्राउंडनट्स. 1 क्विंटलचं रिलेशन दिलं त्यांनी. 1 क्विंटल इज इक्वल टू 100 kg. मग आपल्याला म्हटलं आहे लेट द कॉस्ट ऑफ ग्राउंडनट बी एक्स अँड वेट ऑफ ग्राउंडनट्स बी वाय. It is given that x varies directly y, therefore x is directly proportional to y, or x is equal to ky. It is given that when x is equal to 450 then y is equal to 5. Then we will find k. X is equal to ky. 450 is equal to 5k. हा 5 इकडे डिवाइड होईल तर मग एक k इज इक्वल टू काय 90 येईल. कारण 5 1 5 5 9 45 हा 90 झाला. Equation of variation is x is equal to 19y. If y is equal to 100, x is equal to 19 into 100. Therefore, 9,000. Cost of 1 quintal groundnut is 9,000. तर ह्या सगळ्या डायरेक्टली व्हेरिएशनचा उपयोग करून तुम्ही फक्त आजच्या तासिकेला एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा दोन गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या दिल्या असतील एक्स आणि वाय, जेव्हा एक्सची व्हॅल्यू वाढत असेल तेव्हा वायची पण व्हॅल्यू वाढत असेल आणि जेव्हा एक्सची किंमत कमी होत असेल तेव्हा वायची जेव्हा किंमत कमी होत असेल असं जेव्हा घडत असेल ज्या उदाहरणामध्ये ते उदाहरण डायरेक्टली व्हेरिएशनचं आहे असं समजायचं आहे. म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं की 2 वह्यांची किंमत जर 10 रुपये आहे तर 5 वह्यांची किंमत ऑलरेडी 25 होईल. बरोबर आहे. 10 वह्यांची किंमत ऑलरेडी 50 होईल. म्हणजे वह्यांची संख्या जशी जशी वाढत चालली आहे तशी किंमत पण वाढत चालली. जशी जशी वह्यांची संख्या एका वह्याची किंमत सांगितली तर ती 5 रुपये गेली. म्हणजे वह्यांची संख्या कमी कमी होत गेली किंमत कमी कमी होत जाईल. वह्यांची संख्या वाढत गेली किंमत वाढत जाईल. म्हणजे जेव्हा एका राशीमध्ये वाढ होत असेल तेव्हा दुसऱ्या राशीत पण वाढ होत असेल असं जेव्हा घडत असेल तेव्हा त्या राशीला किंवा त्या कन्सेप्टला डायरेक्ट व्हेरिएशन असं लक्षात ठेवायचं आहे. आणि डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. म्हणजे एक्सच्या किमतीत वाढ झाली तर वायमध्ये पण वाढ होते आणि म्हणून
एक्स अपॉन वाय याची किंमत एक कॉन्स्टंट राहते. म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे, जे जे उदाहरण डायरेक्ट व्हेरिएशन्समध्ये असेल तेव्हा एक्स अपॉन वाय याची व्हॅल्यू जेव्हा कॉन्स्टंट असेल म्हणजे दोन्ही राशींचा भागाकार याची किंमत जर कॉन्स्टंट येत असेल तर आपण ते उदाहरण डायरेक्ट व्हेरिएशनचं समजायचं आहे. अन्यथा मग डायरेक्ट व्हेरिएशनचं ते जर नसेल तर मग ते इन्व्हर्स व्हेरिएशनचं उदाहरण असेल. आपण डायरेक्ट व्हेरिएशनची उदाहरणं उद्याच्या तासाला पाहूया. मग इन्व्हर्स व्हेरिएशनचा अर्थ नेमका काय तो आपण नंतरच्या तासाला समजून घेऊ. सगळ्या विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.